नमस्ते. शीतल मध्ये ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आपल्या झाडाला एवढे आंबे आले ते बघा, खूप गळले आंबे बघा. ठीक आहे, एवढेच राहिलेत बघा आंबे. तर बघा, हे काय आहे ओळखले का सांगा तुम्ही? हे काय आहे? हे कोणतं धान्य आहे सांगा? तर ज्या भागामध्ये पिकतं किंवा पिकत जरी नसलं तरी जे विकत आणून खातात त्यांना हे नक्कीच ओळखलं असेल. तर हे आहे नाचणी. हे बघा, हे तर ही नाचणी आहे. हे नाचणी जवळजवळ बघा 3-4 वर्षे झाले ही नाचणी आणलेली होती. मग हे कसं जास्त याची भाकरी खाल्ली जात नाही. जास्त भाकरी खाल्ली की कशी होती, अशी चांपट झाल्यासारखी होती, अशी म्हणजे तोडताना लय त्रास होतो याचा. आणि खात पण नाहीत कोणाच्या, आणि एकदम अशी लाल होती ना. मग आता काय उन्हाळा चालू आहे, त्यामुळं ही नाचणी जी आहे ते नाचणीचं आता हे दळून मी याचं हे करणार आहे, आंबील करणार आहे बघा. त्यासाठी मी ही धुतलेली आहे आज, कारण जास्त दिवस असं बांधून ठेवलेलं होतं, त्यामुळे त्याचा वास येण्याची शक्यता असते, म्हणून मी हे बांधून ठेवलं होतं. आणि आज बघितलं तर म्हटलं चला आता मी हे धुवून घ्यावं, म्हणून हे आता मी धुवून घेतलं. हे काय इथे एक आहे, हे बघा, हे इथे एक आहे, हे पण अशीच आहे. हे काय नाचणी, ह्याचे आता हे पण करतात बघा, पापड पण ह्याचे करतात. सात्विक पौष्टिक छान असतात हे. ह्यात कॅल्शियम लोह वगैरे सगळं असतं, हे छान असते हे. आणि मी आता याचं आज करणारच होते सकाळी, पण आता हे धुतल्यामुळं मला हे आज लगेच दळता आलं नाही, त्यामुळं मी काय आज हे दळणार नाही आहे. हे दळून मग याचे मी आंबील करणार. संध्याकाळी रात्रीचं असं भिजवायचं ताकामध्ये हे, आणि सकाळी मग काय करायचं, लसूण घालून ही आंबील करायची. उन्हाळ्यामध्ये आंबील ह्याची खावी चांगली असते. ठीक आहे, हे न्यायलाच आता इथं वरती आली मी. आणि इथं बघा 4च थोडीच द्राक्षे राहिलेली, त्याची बेदाणे करायसाठी मी हे उन्हात घातलेलं आहे बघा. 4-5च आहे, थोडेच आहे त्याचे काय जराशी हे द्राक्षे आहेत. तर आता ह्याच्यात उद्या आंबील केल्यानंतर मी ह्याचा व्हिडिओ तुम्हाला करून दाखवते. आंबील मी कशी बनवते, आणि खूप छान आंबील लागते याची. आणि ह्याच्या पापड्या पण करतात, म्हणजे पापड करतात बघायचे उन्हाळ्यात. आता उन्हाळ्याचे पदार्थ पण करायला मी चालू करणार आहे. तर तुम्ही पण चालू केले का उन्हाळ्याचे पदार्थ? झाले असतील करून तुमची, मला थोडं लेटच झालेलं आहे. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. नंतर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू.